नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया आत्ता क्षणाच्या सगळ्यांच्या चर्चेतल्या बातमीने. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसचा दौरा आटपून पुन्हा मुंबईत दाखल झाले. दावोस इथे गेल्या 2 दिवसात विविध उद्योगांशी 1,37,000 कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना दिली आहे. या करारांमुळे देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्वास असल्याचा विश्वास जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. तसंच गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरू होतील असं देखील शिंदे म्हणाले. दावोसमधील करार केवळ कागदावर राहणार नाहीत तर त्यांची लवकरात लवकर अंमलबजावणी होणार आहे असंही शिंदेंनी म्हटलंय. दावोस दौऱ्याबाबत मी आनंदी आणि समाधानी आहे असंही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान दावोस दौऱ्यातही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिसून आली. सोबतच महाराष्ट्र हे प्रो इंडस्ट्रियल स्टेट असल्याचं आम्ही सर्वांसमोर मांडलं. जे उद्योग महाराष्ट्रात येतील त्यांना रेड कार्पेट अंथरू, तसंच कर सवलत आणि विशेष पॅकेज देऊ अशी घोषणा आम्ही दावोसमध्ये केली असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हे सरकार उद्योजकांना चालना देणार आहे. उद्योगांसाठी आम्ही सिंगल विंडो सुरू केली असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. या राज्यामध्ये गुंतवणूक जेव्हा आपण करू, पूर्ण आम्ही त्यांना ॲश्युअर्ड केलेलं आहे की जे गुंतवणूकदार या ठिकाणी येतील त्यांना आम्ही रेड कार्पेट देऊ, आम्ही त्यांना सबसिडी देऊ, आम्ही त्यांना टॅक्स बेनिफिट देऊ. मोठे जे नवीन टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी घेऊन मोठे उद्योग येतील त्यांना स्पेशल पॅकेज देऊ. हा निर्णय आम्ही सरकारने आपल्या कॅबिनेटमध्ये मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमच्या मंत्रिमंडळाने पूर्वीच घेतलेला आहे. हे एमओयू जे आहेत याचं एक्झिक्युशन होणार आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण नुसते करार करायचे यासाठी हे झाले नाही. त्यातून त्यांचं जे काही एक्सप्रेशन आणि जे काही आत्मीयता जाणवली की महाराष्ट्रामध्ये आम्हाला एक महाराष्ट्र सरकारवर त्यांनी विश्वास दाखवला आणि हे तर 1,37,000चे एमओयू झालेत. खऱ्या अर्थाने जे फलित आहे दावोसच्या दौऱ्याचं, त्याच्यामधून राज्यासाठी जवळपास 1,37,000 कोटीचे एमओयू झालेले आहेत आणि हा दौरा जो आहे अतिशय फ्रुटफुल ठरलेला आहे. दावोसमध्ये पाहायला मिळालं की जगभरातले विविध देशातले लोक त्या ठिकाणी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी